बातमी मुंबईतून आहे। कुर्ला स्थानकावरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। लिंबू सरबत बनवण्यासाठी अस्वच्छ पाण्याचा वापर होत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय। दृश्य आपण पाहतो कुर्ल्यामधली प्लॅटफॉर्म क्रमांक 7 आणि 8 वर हा लिंबू सरबताचा स्टॉल आहे आणि सजग प्रवाशांनी हा व्हिडिओ चित्रित करून याबाबतची तक्रार रेल्वे प्रशासनाकडे दिली आणि यानंतर लगेचच रेल्वे प्रशासनाने हा स्टॉल सील केलेला आहे। तसंच या स्टॉलवरील पाण्याचे नमुने तपासासाठी पाठवण्यात आलेले आहेत। मात्र या घटनेनंतर रेल्वे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जातोय। प्रत्येक माणूस विश्वासाने अगदी इथे खात असतो आणि हे चांगलं उचित नाहीये। म्हणजे हे लोक अंघोळ न करता पण कधी सकाळ सकाळी लवकर सगळे पदार्थ बनवत असतात आणि स्वच्छता अजिबातच नसते। अशा असंख्य कॅन्टीन या मुंबई शहरातला जे रेल्वे प्लॅटफॉर्म त्याच्यावर असतील आणि त्याच्यावर सुद्धा असेच फूड इन्स्पेक्टर असले व काय असं योग्य ती कारवाई करावी। जे काचेचं भांड आहे ज्याच्यामध्ये आपण लिंबू सरबत जसं काय आपण नेहमी पाणी ठेवतो फ्रीजमध्ये ते आपण दुसऱ्या दिवशी फेकून देतो, परंतु हे पाणी नेहमीच लिंबू पाणी ते रोजचंच असतं, जेणेकरून येता जाता ते दिसण्यासारखं असतं आणि घाण पाणी असतं ते। दरम्यानच्या ठिकाणचा हा व्हिडिओ आहे, तिथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार यांनी। मुंबईची लाईफलाईन म्हणून अर्थात लोकलची ओळख आहे। या लाईफलाईननी प्रवास करताना अनेक प्रवासी या ठिकाणी प्लॅटफॉर्मवरती लिंबू सरबत असेल, वडापाव असेल या सर्व पदार्थांचा या ठिकाणी आस्वाद घेत असतात, कारण की त्यांना आपली लोकल पकडायची असते। घरून कोणताही पदार्थ न खाल्ल्यामुळे जे प्लॅटफॉर्मवरती जे आपल्याला कॅन्टीन दिसतं त्या कॅन्टीनवरती जे प्रवासी असतात ते आपल्याला लिंबू सरबत असेल, कोल्ड्रिंक्स असतील, वडापाव असतील ह्या वेगवेगळ्या पदार्थांवरती आपल्याला ताव मारताना पाहायला मिळतात। मात्र तुम्हाला मी कुर्लातील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 आणि 8 वरचं जे कॅन्टीन दाखवतोय ते कॅन्टीन आता आपण या ठिकाणी पाहू शकता की ते कॅन्टीन आता सील करण्यात आलेलं आहे। त्याचं कारण आहे या कॅन्टीनच्या छतावरती या कॅन्टीनचा मालक अस्वच्छ अशा पाण्यामध्ये या ठिकाणी लिंबू या ठिकाणी धुताना पाहायला मिळाला आणि त्याच लिंबूतून या ठिकाणी तो पुढे प्रवाशांना या ठिकाणी सरबत देखील पाहायला मिळाला। मात्र यामुळे नागरिकांमध्ये वेगळी घबराट देखील निर्माण झालेली आहे, कारण की मुंबईच्या लोकलमधून लाखो प्रवासी प्रवास करत असतात। मात्र हा प्रकार अत्यंत गर्दीच्या आणि वर्दळीच्या अशा कुर्ला रेल्वे स्थानकामध्ये घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन निलेश जाधवसह तुषार उपनवार, साम टीव्ही न्यूज, मुंबई।